jungle. बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुड्याचा मृत्यू. शिराळ्यात संतापलेला लोककल्लोळ. सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील बिऊर येथे काळजाचा थरकाप उडणारी घटना घडली आहे. घरासमोर खेळणाऱ्या एका 4 वर्षीय चिमुड्यावर बिबट्याने भीषण हल्ला करून त्याला ठार केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरला असून संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. बिऊर गावातील एका घरासमोर खेळत असलेल्या 4 वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने मुलाला जबड्यात पकडून तब्बल अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत ओढत नेले. मुलाला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे बिबट्याने मुलाला सोडून धूम ठोकली. बिबट्याने सोडल्यानंतर मुलाला तातडीने वाचवण्याचा प्रयत्न झाला, मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे आणि वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे बिऊर आणि परिसरातील नागरिकांनी प्रचंड दहशतवाद झाली होते. वन विभागाच्या ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा संयम सुटला. संतप्त जमावाने शिराळा येथील वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत मुलाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शिराळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. गावातील तणाव पाहता पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची शक्यता आहे. बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी वन विभागात आता मोठा दबाव निर्माण झाला आहे. मी कडला गेल्याबरोबर बिबट्या तिथं जो म्हणजे अडकलेला आहे मी उचलाय गेलो परत माझ्यावर हल्ला खाली वाकल्यावर माझ्यावर हल्ला करायला लागल्यावर माझ्यावर त्यानं टाकलं थोडा झोप तिकडे घेतला परत उचललं परत तिकडून परत आणि फिरचं गाठ मारला तुम्हाला गाठ मारला नाही त्यात काय झालं पोराचा ही सोडून घेतल्यावर म्हणजे मला वाटतं ही पचल आता ती काय दिसू शकलं नाही उचलल्यावर आता जीव मारून असतं तर ते बरोबर त्यानं माझ्यावर विचार हे बरोबर